हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। परम मंगलमय परात्पर श्री अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछित कल्पतरु श्री तड़ुद्युत विनिंदित पीतांबरधारी बालकृष्ण लाल यांची वाङ्मयी प्रतिमूर्ती ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। आणि या श्रीमद् भागवताच्या सप्ताह कथेच्या द्वितीय सत्रामध्ये उपस्थित आपण सर्व भाई भक्तांचं हार्दिक स्वागत। परम भाग्य आहे आपणा सर्वांचं की गुजरात वरून जुनागड या क्षेत्राद्वारे आपल्या या मुंबईमध्ये ज्यांचं आगमन झालं आणि या सप्ताह कथेला मार्गदर्शन आणि या पामराला आशीर्वाद प्राप्त करून देणारे अरविंद बापू देव मुरारी यांचं देखील स्वागत। भगवंताची दिव्य कथा ही कालच आपण श्रवण केली। अनंत जन्माचं भाग्य उदयाला आल्यावर प्राप्त होते। श्रीमद् भागवताचं महात्म्य काल आपण श्रवण केलं। जगातील जेवढे शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत, त्या प्रत्येक शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचं स्तुती वंदन त्या ठिकाणी केलेलं आहे। पण भागवतामध्ये जर स्तुती केली गेली असेल तर ती केवळ परम सत्याची स्तुती केली गेली आहे। तेव्हा भागवताच्या प्रथम स्कंधाला आपण प्रारंभ करत आहोत। स्वस्ती श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्री राधा कृष्णाभ्यां नमः। ओम श्री गुरुवे नमः। जन्मान्दस्य यत अन्वयादितिरतचार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मा हृदय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि। सत्यं परम। भागवताच्या प्रथम स्कंदातील प्रथम श्लोकामध्ये वर्णन केलं गेलं परम सत्याचं। जन्माद्यस्य यतः, जो प्रभू परमात्मा अजन्म आहे, ज्याचा कधी जन्म होत नाही, केवळ अवतार धारण करणारा प्रभू परमात्मा, ज्याच्या कृपेने या सृष्टीची निर्मिती होते, त्याचं पालन होतं, विलयीकरण होतं, ज्याने ब्रह्माजींना देखील वेदार्थज्ञ ज्ञान प्रदान केलं, जे वेदार्थज्ञ ज्ञान तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति सूर्य, देवतांना देखील दुर्लभ असं जे वेदार्थज्ञ ज्ञान ब्रह्माजींना प्रदान केलं, तो प्रभू परमात्मा कसा आहे तर अभिज्ञ स्वराट, स्वतंत्र आहे,
आणि स्वतःच्या प्रकाशामध्ये प्रतिष्ठित, स्वयंप्रकाशामध्ये प्रतिष्ठित असलेला प्रभू परमात्मा जशा प्रकारे तेजमयी सूर्यरश्मींमध्ये कधी कधी जलमय असा भास होतो आणि जलमय स्थितीमध्ये स्थळाचा देखील भास होतो, तशाच प्रकारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशी जी ही भगवंताची सृष्टी आहे, ती सृष्टी आपल्याला शाश्वत प्रतिभासित होते. जी माया या संसारामधील प्रत्येक जीवाला आपल्या त्रिगुणमयी कार्यानुसार नाचवते, त्या मायेचे अधीश्वर, मायेपासून परे असणारे भगवंत हे कसे आहेत? सत्यम परम धीमहि. सत्य भागवतामध्ये प्रारंभी देखील सत्याचंच वर्ण, मध्यभागी देखील सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यम सयोनी निहितम च सत्ये सत्यस्य सत्यभृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नः. मध्यभागी देखील सत्याचंच वर्णन आणि शेवटी देखील सत्य प्रतिभाषित केले गेले. वेदव्यासजी भागवताच्या प्रथम स्कंधातील प्रथम श्लोकामध्ये सत्य प्रतिपादन करत असताना भगवंताचं स्तवन का करतात ह्याचा एक भावार्थ देत असताना वृंदावनवासी संतजन, आचार्यगण असा भाव प्रस्तुत करतात की आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा सत्याचं पालन करतो, सत्य संभाषण करतो, सत्याच्या मार्गाचं अवलंबन करतो, तेव्हा आपली भगवंताची जी पूजा आहे ती सार्थक होते. तेव्हा आपलं दान करणं सार्थक होतं, तेव्हा आपलं भागवत कथा श्रवण करणं सार्थक होतं, तेव्हा आपलं जीवन सार्थक होतं, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये सत्याला मूल्य असं स्थान देतो. म्हणून भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये वेदव्यासांनी सत्याचं प्रतिपादन केलं आणि तुलसीदास बाबाजी तर खूप सुंदर सांगतात, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना. आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना. धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना. तुलसीदासजी सांगतात, धर्म न दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. सत्यासारखा या जगामध्ये दुसरा धर्म नाही, नाही असत्याद पराधर्मो, नाही असत्य सम पातक पुंजा. असत्यासारखा अधर्म जगात दुसरं कोणतंच नाही. म्हणून आपण भागवत कथा जी श्रवण करत आहोत, या भागवत कथेची सार्थकता तेव्हाच आपल्याला प्राप्त होते जेव्हा आपण सत्याचं पालन करण्याचा संकल्प या भागवत कथेच्या आयोजनामध्ये येत असताना मनामध्ये धारण करतो. सत्याचं निरूपण केलं गेलं. द्वितीय श्लोकामध्ये परम धर्माचं निरूपण केलं. धर्म प्रोज्जित कैतव अत्र परमो निर्मत्सराणां सतां वैद्यम वास्तवमत्र वस्तु श्रीवदं तापत्रयो नमूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते
किं वा परेरीश्वरा सद्यो हृद्यवरुद्धते प्रकृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणम्. वेदव्यासजी द्वितीय श्लोकामध्ये वर्णन करतात परमधर्माचं. परमधर्म काय? जे भगवंताचे विशुद्ध भक्त आहेत, ज्यांना आपल्या जीवनामध्ये कशाची कामना नाहीये, निष्काम भाव ज्यांच्या जीवनामध्ये, त्यांना पैशाची आवश्यकता नाही, चांगल्या सुखसुविधांची आवश्यकता नाही, केवळ आणि केवळ अन्याभिलाषितं शून्यं ज्ञानकर्माद्यनावृतं अनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्तिरोत्तम. रूप गोस्वामी पाद भक्ती रसामृत सिंधू या पावन ग्रंथामध्ये वर्णन करत असताना विशुद्ध भक्तांचं चिंतन सांगत असताना म्हणतात की अन्याभिलाषितं शून्यम. कसली अभिलाषा नाही. ब्रह्मभूत न प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती. काही आकांक्षा नाही, कसल्याही प्रकारच्या गोष्टीचा जर अपव्यय झाला तर शोक नाही. असे जे महात्मा, त्या महात्म्यांसाठी दिव्य असा जो परमधर्म आहे तो म्हणजे काय आहे? कृष्ण कथा. भगवान श्रीकृष्णांची दिव्य कथा ही त्या महात्म्यांसाठी परमधर्म आहे. आणि कथा कशी आहे? शिवदम शिवम कल्याणम ददाती इति शिवनम. कल्याण करणारी आहे. तापत्रयोन्मूलनम, तीन प्रकारच्या तापांचं निर्मूलन करण्याची शक्ती या कथेमध्ये आहे. आणि या कथेचं महात्म्य सांगत असताना वेदव्यासजी अतिशय सुंदर प्रकारे सांगतात की श्रीमद भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणम्. आपण या कलियुगामध्ये राहतो. अशा संसार सागरामध्ये आपण राहत आहोत, ज्या ठिकाणी मनुष्याकडे जास्त वेळ नाही आहे. खूप कमी वेळ आहे प्रत्येकाकडे. घड्याळाच्या काट्यावर धावणारी माणसं आहे. मग आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीसाठी, भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे शास्त्र, त्यांचं अध्ययन जरी करू शकलो नाही तरी वेदव्यासजी सांगतात भागवताचं तरी देखील अध्ययन किंवा श्रवण केलं पाहिजे. कारण भागवत हे सर्व शास्त्रांचं, वेदांचं परिपक्व फळ आहे. आणि अशा भागवतासाठी आपण जेव्हा श्रवण करण्यासाठी मनामध्ये संकल्प आणतो, वेदव्यासजी सांगतात सद्योरिध्यवरुद्धते कृतिभिः. जेव्हा मनामध्ये संकल्प येतो की आज मला भागवताला श्रवण करण्यासाठी जायचंय, हा संकल्प मनात आल्याबरोबरच शुश्रूषुभिः तत्क्षणात्, तत्क्षणात गोविंदाचं प्राकट्य, त्या प्रभू परमात्म्याचं प्राकट्य आपल्या हृदयस्थानी होतं. म्हणून भागवताला श्रवण करण्यासाठी आपण आलं पाहिजे. भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. बरं, या भागवताचं प्राकट्य कसं झालं, ह्याची निर्मिती कशी झाली, ह्याविषयी वेदव्यासांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा वेदव्यासजी म्हणतात निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. वेदव्यासजी म्हणतात अहो, निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ हे भागवत आहे. निगम कल्प तरोर गलितम फलम, परिपक्व फळ भागवत आहे. मग हे भागवत रूपी फळ आहे, ती आपल्यापर्यंत कसं काय आलं? सुखदेव गोस्वामी वर्णन करून सांगतात कसं काय. म्हणजे सुख मुखात अमृत द्रव संयुतम. सुख म्हणजे काय हो? पोपट. सुखदेव गोस्वामी यांच्या मुखाद्वारे स्त्रवित झालेलं, त्यांच्या मुखाने पावन झालेलं जे भागवत रूपी फळ आहे ते कसं आहे म्हणले? अमृत दव संयुतम, पूर्णपणे अमृत रसाने भरलेलं आहे.
आचार्य सांगतात, संत सांगतात, अहो पोपट जो असतो की नाही, पोपट त्याच फळाला आपलं मुख लावतो जे गोड असतं, किंवा पोपटाने ज्या फळाला आपलं मुख लावलं ते फळ कसं होतं, मधुरतेला प्राप्त होतं. म्हणून शुकदेव गोस्वामी यांच्या मुखाद्वारे स्त्रवित झालेलं हे श्रीमद भागवत रूपी फळ ते अतिशय मधुर आहे. म्हणजे या फळामध्ये साल आहे का, त्याच्या आतमध्ये कोय आहे का, बीज आहे का? म्हणले भागवत रूपी फळामध्ये सालही नाही आणि कोयही नाही. मग कसं आहे म्हणाले, अमृतद्रव संयुतम. हे जे भागवत रूपी फळ आहे की नाही, ते अमृताने पूर्णपणे रसाने भरलेलं आहे. मग काय करावं? पिबतम भागवतम रसम आलयम. निरंतर याचं काय करा, पान करा निरंतर. बघा, ह्या जगामध्ये आपण नाना प्रकारचे कार्य करतो आणि कार्य करताना कष्ट प्राप्त होतात, परिश्रमी होतो, शरीर थकतं आणि आपण आपल्या घरी येतो आणि आपण जेवण ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो. अन्न खाताना दाताला चर्वण करण्यासाठी शक्ती लावावी लागते. नीट ऐका, दातांना त्रास होतो, चर्वण करावं लागतं, तेव्हा ते अन्न आपण उदरामध्ये टाकतो. पण एखादा आला आणि त्याला सुंदर थकलेला आहे आणि सुंदर असा आंब्याचा रस दिला, तो लगेच घेतो आणि लगेच पितो. अन्न श्रवण करण्यासाठी शक्ती लावावी लागते, पण आंब्याचा रस पिण्यासाठी शक्ती लावावी लागत नाही. लगेच पिता येतो, ग्रहण करता येतो, तो उदरामध्ये त्वरित पोचतो. याचाच अर्थ श्रवण करण्यासाठी शक्ती लागते, रस पिण्यासाठी शक्ती जास्त लागत नाही. एक ब्राह्मण होता आणि यथोचित कार्य करून तो त्या ठिकाणी आपल्या घरी आला आणि करून आल्यानंतर अतिशय थकलेला होता. त्याच्या भार्याने म्हणजे पत्नीने त्याला अन्न प्रदान केलं, पंचपक्वान तयार केलं होतं, ताट लावलं, पाट लावलं आणि त्या ठिकाणी पाटावर तो ब्राह्मण बसला आणि जेवू लागला. आणि ती पत्नी एका हाताने काय करते, त्या ब्राह्मणाला पंखा करते आणि एका हाताने वाढते, पळीने अन्न वाढत आहे, व्यंजन वाढते आणि ब्राह्मण खुशाल खातोय. आणि खात असताना त्या ब्राह्मणाला अतिशय घाम, खूप घामाघूम झाला. त्यावेळी ती ब्राह्मणाची पत्नी त्या ब्राह्मणाला उद्देशून म्हणते, हे पतिदेव, मी एक प्रश्न विचारू का? म्हणले विचार ना. अहो 3 तास मी भोजन तयार केलं परिश्रम घेऊन आणि आता तुम्ही भोजनाला बसलात, तुम्ही खाताय, मी एका हाताने तुम्हाला पंखा देत आहे आणि एका हाताने पळीने तुम्हाला व्यंजन प्रदान करते. एवढं मी सगळं केलं आणि घाम तुम्हाला काय येतोय? एवढं बोलल्यानंतर त्या पत्नीला उद्देशून ब्राह्मण काय म्हणतो माहितीये का? खातय कोण? तुझा बाप. ब्राह्मण काय म्हणतोय? खातय कोण? तुझा बाप. म्हणजे खाण्यासाठी देखील काय पडतं? परिश्रम पडतो. याचाच अर्थ खाण्यासाठी, चर्वण करण्यासाठी परिश्रम आहे, पण पिण्यासाठी परिश्रम लागत नाही. म्हणून वेदव्यासजी म्हणतात, भागवत रूपी जे रसाळ फळ आहे त्याला काय करायचंय? पिबतम, प्यायचंय. प्यायचं याचा अर्थ नीट समजून घ्या. कालच आपण सत्संगातील 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन ऐकलं. जेव्हा कथा आपण ऐकून इकडून सोडून देतो, नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारची कथा जेव्हा श्रवण करतो त्याला म्हणतात ऐकणं. पण जेव्हा कथा इथून कर्णाने प्रवेशित होऊन हृदयंगम होते आणि आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीचं आचरण प्रस्तुत होतं, तेव्हा त्या कथेला तो पितो. पिबतम, त्याला पिणं म्हणतात. म्हणून वेदव्यासजी म्हणतात श्रवणम नाही, पिबतम. पिबतम भागवतम रसम आलयम. म्हणले किती वेळा प्यायची आणि कधीपर्यंत प्यायची का भागवत कथा? रसम आलयम मुक्तीपर्यंतम. अरे जोपर्यंत उद्धार होत नाही, आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक होत नाही, जोपर्यंत प्रभू परमात्म्याची प्रेम प्राप्ती होत नाही, तोपर्यंत वारंवार ही कथा श्रवण करा.
मुहुरहो रसिका भुवि भावुका. मुहुर्मुहुर वारंवार वारंवार. कारण भगवत कथा आपण जेवढ्या वेळ आपण श्रवण करू तेवढा त्याचा आनंद वृद्धिंगत होतो. श्रीमंत चैतन्य महाप्रभू सांगतात, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदां बुद्धिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतास्वादनं सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. महाप्रभू चैतन्य देव सांगतात की भरम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. भगवान श्रीकृष्णांची गुणगाथा जो कोणी श्रवण करतो त्यावेळी त्याची अवस्थेचं वर्णन करतात. चेतो दर्पण मार्जनम. जेव्हा कथा श्रवण करता करता या चित्ताचं मार्जन होतं.